एक फार सुंदर कथा आहे. एक आई असती, दोन मुलं असतात आणि मुलामध्ये गॅप थोडासा जास्त असतो. म्हणजे मुलगा 12-13 वर्षाचा थोरला असतो आणि धाकटा अगदी 3-4 वर्षाचा असतो. तो थोरला असल्यामुळे त्याच्यावर कामं फार पडत असतात. त्या मुलाला असं वाटत असायचं की मी दिवसभर आठवडाभर एवढी कामं करतो तर त्याचा मला मोबदला मिळायला पाहिजे. पण त्याचं आईला सांगायची ती काही इच्छा म्हणजे धाडस होत नाही. कसं सांगायचं आईला मला मोबदला पाहिजे, पॉकेट मनी पाहिजे. मग शेवटी तो एक चिठ्ठी लिहितो आईला आणि म्हणतो की ही चिठ्ठी वाच. मग चिठ्ठीत तो लिहिलेला असतो की मी आठवड्यात ही कामं केलेली आहेत. मी भाजी आणली त्याच्या आठवड्याचे 50 रुपये, साफसफाई केली त्याची 20 रुपये, इस्त्री केली तिचे 10 रुपये, सायकल धुतली तिचे 5 रुपये, कपाट लावले तिचे 5 रुपये, असे एकूण 90 रुपये मला तू पॉकेट म्हणून दिले पाहिजेस. कारण शेवटी कोणतंच काम फुकट होत नाही. आई ती चिठ्ठी वाचते, हसते गालातल्या गालात, म्हणते ठीक आहे. एक दिवस वेळ घेते आणि दुसऱ्या दिवशी ती एक चिठ्ठी त्या 12-13 वर्षाच्या मुलाला देते. ती म्हणती तू तुझा हिशेब लावलास, आता ह्या चिठ्ठीत मी माझा हिशेबही लावते. आणि मग ती हिशेब लिहिते. 9 महिने पोटात वाढवलं, किंमत 0 रुपये. तुला भूक लागली लहानपणी, फार रडायचास, तुला दूध पाजलं, किंमत 0 रुपये. लहानपणी तू अंथरूण ओलं करायचास, त्यावेळी तुला कोरड्या जागेवर झोपून मी ओल्या जागेवर झोपायची, किंमत 0 रुपये. लहानपणी तुझी काळजी घेण्याची किंमत 0 रुपये. आजारी असताना रात्रभर जागण्याची किंमत 0 रुपये. आणि याशिवाय तुझ्यावर नेहमीच निस्वार्थी प्रेम करण्याची किंमत तर अनमोलच आहे. विचार करा, एक आई ज्यावेळी बाळाला जन्म देते त्यावेळी 22 हाडं तुटताना जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना तिला होतात. तरीही ती या बाळाला जगामध्ये आणते आणि आणून फुलवते, जोपासते आणि खूप मोठा माणूस करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करते. तरीही ती या बाळाला जगामध्ये आणते आणि आणून फुलवते, जोपासते आणि खूप मोठा माणूस करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करते. कशासाठी? हे फक्त आणि फक्त प्रेमासाठी, तुमच्यावर असलेल्या निस्सीम प्रेमासाठी. संकर्षण कराडेंची एक फार सुंदर कविता आहे. मला वाटते ही कविता म्हणजे कदाचित तुमच्यापर्यंत त्यांच्या भावना पोचतील. तुमच्या तर मी पोचवलेल्याच आहेत. मी आज फक्त हे नाही सांगणार की बाबा ओके हे असं असं आहे ना, याचं सोल्युशन सुद्धा देणार. म्हणजे तुम्हाला दुखतं हे डॉक्टरनं सांगणं, पण डॉक्टरनं त्याच्यावर उपाय सुद्धा सांगणं गरजेचं आहे. बाबा हे औषध घ्या म्हणजे दुखणं बंद होईल. मुळात ही जी दरी उभा राहते आहे, मगाशी मंडलिक सर म्हटलं तसं, की तो जो संवाद कमी होत चाललाय किंवा लुप्त होत चाललाय, याची कारणं अनेक आहेत. पण या सगळ्या गोष्टीतून सुद्धा दिवसभरातल्या 24 तासामध्ये असा काही वेळ असतो की जो वेळ आपण आपल्या बाळासोबत, बाळानं आपल्यासोबत घालवू शकतो. नो प्रॉब्लेम. फक्त प्रत्येक वेळी त्या गोष्टीचं एक प्रॉपर नियोजन करून स्वतःच्या मनाला, शरीराला तशी सवय लावावी लागेल, पालक म्हणून सुद्धा आणि मुलं म्हणून सुद्धा. तर ती जी कविता आहे, आईवर कविता आहे. आज म्हणलं स्वतःला जाब विचारावा, आईसाठी आपण काय करतो याचा आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय? बरं, तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता? तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता? बरं तुम्ही सांगा, तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता? आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली? आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली? पाहिलं का आई शेवटची कधी ऑनलाईन आली? तिला बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलवून देतो, ती मात्र देते. आपले सगळे मित्र मैत्रिणी गोळा करते आणि बर्थडेची पार्टी देते. तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलवून देतो. तिने केलेला पसारा कधी आपण आवरतो? तरीही बाळाला कुणी बोललं की तिचं मन येतं भरून, तरीही बाळाला कुणी बोललं तर तिचं मन येतं भरून. आपण मात्र बोलताना शिव्या आईवरून. लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते, कधी देवापुढे नशिबापुढे. लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते, पण स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते. आईची आई होऊन कधीतरी बाळानो वागा ना, आईची आई होऊन कधीतरी बाळानो वागा ना. तिचा खडबडीत हात हातात घेऊन एकदा बघा ना. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते, कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते. आणि आईनं कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते.
आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. बाळाने गंमत नाही आणली तरी आई सदा आनंदी. नका करू स्पर्धा कुणाशी, नको कुणाचा हेवा. नका करू स्पर्धा कुणाशी, नको कुणाचा हेवा. जग जिंकायचं आहे का तुम्हाला, जग जिंकायचं आहे का तुम्हाला, आईच्या पायावर डोकं ठेवा, आईच्या पायावर डोकं ठेवा. तुम्हाला घरातनं बाहेर पडताना घरात आई किंवा बाबा जे कोणी असतील त्यांच्या पायावर डोकं ठेवून बाहेर पडा, असं खूप वेळा सांगितले. आणि एक शुद्ध एनर्जी ज्यावेळी तुमच्या सोबत असते त्यावेळी तुमचा दिवस, तुमचा आठवडा, तुमचा महिना, तुमचं वर्ष, तुमचं आयुष्य खूप चांगलं जातं. आणि ती शुद्ध एनर्जी फक्त आणि फक्त तुमचे मायबाप तुमच्याजवळ तुम्हाला देतात. त्यांनी हे सगळं उभा केलेलं आहे, ते तुमच्यापर्यंत पोचवलेलं आहे. आणि प्रत्येक वेळी त्यांना असं वाटतं की मला दोन गोष्टी कमी असू देत, पण माझ्या बाळाला मात्र प्रॉपर ते मिळू दे. म्हणजे अगदी कोणतीही गोष्ट तुम्हाला विकत घ्यायची असेल तर तुमच्यासाठी, तर ती ब्रँडची घेतली जाते, चांगली घेतली जाते. माझं मूल ज्यावेळी मार्केटमध्ये समाजामध्ये फिरेल त्यावेळी त्याच्याकडे असं कोणी म्हणू नये की बाबा हे थोडंसं कमी किमतीचं वगैरे आहे. बिकॉज ऑफ कदाचित त्यावेळी त्यांनी खूप त्याग केलेला असतो त्यांच्या लाईफस्टाईलचा, पण तुमच्यासाठी ती लाईफस्टाईल उभा करायचा ते प्रयत्न करत असतात.